खेड तालुक्यातील कोहिंडे खुर्द येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 10वीच्या विद्यार्थिनी पायल शिवाजी पारधी वय वर्ष 15 हिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. शाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललंय. मात्र ही घटना घडत असताना वसतिगृहातील देखरेख व्यवस्था नेमकी कुठे होती, विद्यार्थिनींवर लक्ष ठेवणारे कर्मचारी उपस्थित होते का, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व वॉर्डन यांची भूमिका काय होती याबाबत पालक आणि नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतला याचा अर्थ बराच वेळ कोणाच्याही निदर्शनास ही बाब आली नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी विविध उपाययोजना असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्या कितपत प्रभावी आहेत यावर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा निष्पक्ष तपास करत सत्य समोर आणावं अशी मागणी केली. दरम्यान आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवण्यापूर्वी तपासाचा अंतिम अहवाल येणं आवश्यक आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.